वाचा गमूपं This call is now being recorded. गमूपंथ आनंतया राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ प्रकट दिन दासनवमी उत्सव यावर्षी आपण ऑनलाईन पद्धतीने घेतच आहोत. या वर्षीच्या प्रवचनांमध्ये ऑनलाईन पद्धतीच्या प्रवचनांमध्ये आपल्या आजच्या वक्त्या सीमाताई इनामदार मी यांचं स्वागत करते. सीमाताई यावर्षी प्रथमच आपल्या इथे प्रवचन करत आहेत. दरवर्षी आमच्या इथे होणाऱ्या उत्सवामध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण तसेच आत्माराम बोध आणि मनाचे श्लोक या विषयावर दरवर्षी वाचन होतच असते. तर या विषयांचा ग्रंथांचा अभ्यास कसा करायचा व त्यांची ओळख कशी करायची हे आपल्याला सीमाताई इनामदार आपल्याला सांगणार आहेत, याविषयी बोलणार आहेत. तर मी मृदुला जोशीला विनंती करते की तिने सीमाताईंची थोडक्यात ओळख करून द्यावी. श्रीराम नमस्कार. आपण काही कारणास्तव अनेक ग्रंथांचं सामूहिक पारायण करत असतो. कधी एकट्याने सुद्धा आपण पारायण करतो. आता या उत्सवाच्या निमित्ताने म्हटलं तर प्रकट दिन आणि दासनवमी उत्सव जो चालू आहे निमित्ताने आपण गजानन विजय या ग्रंथाचं पारायण करतो. दासबोध, मनोबोध यासारखे सुद्धा ग्रंथ वाचतो. अशा अनेक ग्रंथांचं पारायण आपण अनेक वेळेला करत असतो. कालच्या आपल्या या व्याख्यानमालेच्या शृंखलेत प्रीतीताईंनी श्री महाराजांचे चमत्कार आणि त्यामागचं अध्यात्म आपल्याला फार सुंदर पद्धतीने सांगितलं. आज याच व्याख्यानमालेत ग्रंथांचा अभ्यास कसा करायचा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सीमाताईंची ओळख मी आपल्याला करून देते. तेषा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहम सच मम प्रियः. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात 17व्या श्लोकात भगवान म्हणतात, निष्काम आणि सतत माझ्या अनुसंधानात राहणारा भक्त हा श्रेष्ठ असतो, कारण तो मला आणि मी त्याला प्रिय असतो. माताई याच पद्धतीने स्वतः ग्रंथांचा अभ्यास करत असल्यामुळे आपला त्या जे काही सांगणार आहेत ते अनुभवातून आणि अभ्यासातून अनेक वर्ष त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्या माध्यमातून ते आपल्या समोर ते मांडतायत. डॉक्टर काकांच्या
प्रिय शिष्या असं आपल्याला नक्कीच सीमाताईंच्या बाबतीत म्हणता येईल, कारण काकांच्या सहवासात राहून सीमाताईंनी दासबोध, उपनिषद, भगवद्गीता, आत्माराम, मनाचे श्लोक, पंचदश विवरण अशा असंख्य ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. सीमाताई काकांच्या अनुग्रहित देखील आहेत आणि अशा सीमाताईंकडून आज आपण या व्याख्यानमालेत ग्रंथांविषयी जाणून घेणार आहोत की ग्रंथांचा अभ्यास कसा करायचा आहे. सीमाताईंची विविध ठिकाणं प्रवचनं झालेली आहेत. त्या पुणे विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. त्यांचं वास्तव्य पिंपरी चिंचवड इथे आहे. चिंचवड आणि पिंपळे सौदागर या भागामध्ये त्या नियमित दासबोध अभ्यास वर्ग घेतात. मी सीमाताईंना विनंती करते की आजच्या मार्गदर्शनाला त्यांनी सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे. खडे जये त्या श्रीकृष्णे तया ते श्रीराम. जगांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना वंदन करते. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांना वंदन करते. सद्गुरूंना, परमपूज्य डॉक्टर काकांना आणि श्रद्धेय मंदाताईंना वंदन करते. आणि समस्त श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनपूर्वक वंदन करते. आणि आजचा जो आपला विषय आहे दासनवमी उत्सवातला, मला गणेश दादांनी विषय दिलेला आहे ग्रंथाचा अभ्यास कसा करावा. खरं म्हणजे मी अगदी अल्पज्ञ आहे. आपण सद्गुरू डॉक्टर काकांना आणि श्रद्धेय मंदाताईंना आवाहन करूयात की त्यांनीच माझ्या मुखातून हा सगळा विचार बोलवून घ्यावा. मी जसा अभ्यास केला त्या अल्पमतीमध्ये जो माझा अभ्यास झाला तो मी सांगण्याचा, मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करणार आहे. बघा, ग्रंथाचा अभ्यास कसा करावा याचं एकच उत्तर देता येईल. तो अभ्यास संतविहित असावा, तो अभ्यास शास्त्रविहित असावा आणि अभ्यास श्री गुरु विहित असावा. म्हणजे असं खूप छान संगती लावत जर अभ्यास करत गेलो आपण तर एकातून एक संतांचे विचार, शास्त्रांचे विचार, श्री गुरूंचे विचार किती अगदी एकसारखे असतात हे आपल्या लक्षात यायला लागतं. आणि एक परोक्ष ज्ञानाचा जो अनुभव, आनंद असतो, तो आनंद आपल्याला मिळायला लागतो. त्याला काही काळ द्यावा लागतो. अर्थात डॉक्टर काका म्हणाले की एका ग्रंथाच्या अभ्यासाला किमान 12 वर्ष द्यावे लागतात. इथे अभ्यास वर्ग जेव्हा सुरू झाला तेव्हा प्रथम मी दासबोध ग्रंथाचा अभ्यास वर्ग आम्ही इथे सुरू झाला होता आमचा. आणि एकदा दासबोध आमचा अभ्यासून झाला. दुसऱ्यांदा झाला. मी डॉक्टर काकांकडे गेले होते एकदा वास्तव्याला, गुरुसेवेला. आणि काकांना म्हटलं, काका आता आमचा ग्रंथ 2दा अभ्यासून झालाय. तर मी सोफ्यावर बसले होते काकांच्या इथे खाली आणि काका फिरत होते, म्हणजे फेऱ्या मारत होते. काका म्हणाले की झालाय म्हणजे काय झालाय. मी काहीच बोलले नाही. त्याच्या पुढे एकही शब्द ते बोलले नाही आणि मी बोलले नाही. कारण समर्थांनीच म्हटलेलं आहे की विवरता विवरता विशेषा विशेष कळू लागे. मी घरी आले आणि परत दासबोध ग्रंथ सुरू केला. म्हणजे किमान एक ग्रंथ समजण्यासाठी म्हणजे की समर्थान मनोगत आहे ते मला त्या ओव्यांमधून समजावं लागतं. आणि हे मनोगत समजण्यासाठी किमान एका ग्रंथाच्या अभ्यासाला 12 वर्ष द्यावी लागतात. पण सुरुवात कुठेतरी व्हावी लागते.
हळूहळू विवरण करता करता समर्थांचं मनोगत, संतांचं मनोगत आपल्याला आकलन व्हायला लागतं आणि एक परोक्ष ज्ञानाचा पण आनंद यायला लागतो. आणि परोक्ष ज्ञान परिपूर्ण झाल्यानंतर अपरोक्षानुभूती येऊन जाते. म्हणजे जो अपरोक्ष अनुभव आहे, आता अपरोक्ष अनुभूतीच्या काळी तर आपल्याला माहिती की परोक्ष ज्ञानाचं तिथे काही कामच नाही आहे, पण संकल्पना स्वच्छ आणि स्पष्ट झाल्या की मला काय व्हायचं आहे हे नक्की मला कळतं आणि परोक्ष ज्ञानाने मला अपरोक्ष अनुभव येऊन जातो. आता आपण जो इथे विचार करणार आहोत 1-1.25 तास, तो सुरुवातीपासून करणार आहोत. बघा, ग्रंथाचा अभ्यास कसा करावा याच्यामध्ये आपण ग्रंथ म्हणजे काय, ग्रंथ कशाला म्हणतात, किती प्रकारचे ग्रंथ आहेत, नंतर ग्रंथाचा अभ्यास का करावा लागतो, तो कसा करायचा आणि तो करून मला काय व्हायचं आहे, एवढ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या 1.25 तासाच्या चिंतनामधून मिळतील असा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. बघा, प्रथम ग्रंथ म्हणजे काय, ग्रंथ कशाला म्हणतात. ज्या ग्रंथाच्या अभ्यासाने अंतःकरणाला भक्ती, ज्ञान, वैराग्य प्राप्त होतं त्याला ग्रंथ असं म्हणावं. थोडक्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य अंगी बाणतो त्याला ग्रंथ असं म्हणावं असं समर्थ म्हणतात. आणि या व्यतिरिक्त जे काही आहे ते संपूर्ण साहित्यामध्ये मोडतं. आणि समर्थ आपल्याला सातत्याने सांगतात भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या गोष्टी विवरत जाव्या. आणि सगळ्या आध्यात्मिक पारमार्थिक ग्रंथांमधून भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचं प्रतिपादन आपल्या समोर केलेलं असतं. किंवा एक दुसरा विचार असतो, कोणी म्हटलं की तुम्ही कुठला ग्रंथ वाचताय, तर आपण सहज म्हणतो की माझ्याकडे एक असं मोठ्याच्या मोठा शेल्फ आहे, त्याच्यामध्ये एक जणांनी मला विचारलं की हे कुठले ग्रंथ आहेत हो, तुम्ही एवढे वाचता का, अनेक लेखकांचे ग्रंथ ठेवलेले आहेत. म्हटलं अजिबात नाहीत, फक्त हे आध्यात्मिक आणि पारमार्थिक ग्रंथ आहेत. आता असं जेव्हा आध्यात्मिक आणि हे पारमार्थिक ग्रंथ आहेत, तर अध्यात्म म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय हे थोडं आपण आधी समजावून घेऊया. बघा, अध्यात्म आधी अधिक आत्म अशी त्याची व्युत्पत्ती आहे. आता खरं अध्यात्म हा शब्द अपूर्ण आहे, अध्यात्मशास्त्र हा शब्द परिपूर्ण आहे, म्हणजे पूर्ण आहे. आधी अधिक आत्म, आता आध्यात्मिक ताप आपण दासबोध ग्रंथामध्ये अभ्यासलेले आहेत. ताप म्हणजे अध्यात्म या शब्दाचा अर्थ देह असा आहे, शरीर असा आहे. आता आधी अधिक आत्म म्हणजे शरीरात जो आत्मा राहतो तो कसा राहिलेला आहे, तो दडून राहिलेला आहे. आणि जो देहामध्ये दडून राहिलेलं जे गुप्त तत्व आहे म्हणजे जो आत्मा आहे ते जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. मग आम्ही आध्यात्मिक आहोत, आम्ही आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करतो. बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण जर आपल्याला विचारलं की तुम्ही अध्यात्म म्हणजे काय सांगा बरं, तर आपल्याला पटकन सांगता येत नाही. माहिती नसतं असं नाही, पण ह्या संकल्पना जर आपल्याला स्पष्ट असेल तर आपण पटकन सांगू शकतो की अध्यात्म शब्दाचा अर्थ हा आहे आणि आम्ही फक्त आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतो, आम्ही दुसरा अभ्यास करत नाही. दुसरा शब्द आहे आपल्या समोर परमार्थ. आता परमार्थाचा शब्द परम अर्थ म्हणजे जो मोक्ष आहे. बघा, 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म, अर्थ, काम हे 3 गौण पुरुषार्थ आहेत आणि मुख्य पुरुषार्थ जो आहे तो मोक्ष हा पुरुषार्थ आहे. आणि तो मोक्ष हा पुरुषार्थ साधण्यासाठी म्हणजे मोक्ष म्हणजे मुक्ती, मला मुक्ती मिळवण्यासाठी कशातून, जन्म मरणातून मुक्ती हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, म्हणजे याच देहामध्ये आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे मला आणि म्हणून मला परमार्थ करायचा आहे, म्हणून आपण पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करतो. आता अध्यात्मिक म्हणा पारमार्थिक म्हणा काही वेगळं नाहीये, पण तरी सुद्धा ह्या 2 शब्द हे जे वेगळे आहेत त्यांचं स्पष्टीकरण मी आपल्यासमोर आत्ता केलं. म्हणजे प्रथम ग्रंथ म्हणजे काय, तर जो आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो पारमार्थिक ग्रंथ आहे त्याच ग्रंथाचा अभ्यास करावा. बघा, मग हा ग्रंथ पृष्ठसंख्येने कितीही लहान असू शकतो. समर्थांचा आत्माराम ग्रंथ आपल्याला माहिती आहे, मनाचे श्लोक आपल्याला माहिती आहेत, किती आकाराला लहान ग्रंथ येतो ते. ग्रंथ म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जो येतो तो एक जाडासा असा मोठे 2 खंड आहेत त्याचे, असे ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर येतात. पण
ग्रंथ समर्थांनी ज्याला म्हटले की ज्याच्यामध्ये संपूर्ण आध्यात्मिक आणि पारमार्थिक म्हणजे संपूर्ण मोक्षाची व्यवस्था असते, ज्या ग्रंथाच्या अभ्यासाने भक्ती ज्ञान वैराग्य अंगी बनतं त्याला ग्रंथ म्हणावा. म्हणून दासबोध हा तर ग्रंथ आहेच, मनाचे श्लोक, आत्माराम हे ग्रंथच आहेत, जरी आकाराला लहान नसले तरी सुद्धा. आणि हा ग्रंथ कसा असावा हे सांगताना समर्थ म्हणतात, बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारुचकी. ग्रंथ कसा असावा तर ग्रंथ नाही अद्वैता परता, अद्वैत तत्वज्ञान ज्या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेलं आहे असा ग्रंथ असावा. म्हणजे तो हा भवसागर तरुण जाण्यासाठी आपल्याला काय करतो तर सहाय्य करतो. आता भवसागर हा एक शब्द आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो, अविद्येकडून विद्येकडे नेतो, माझं मूळ स्वरूप मला प्राप्त करून देतो की जे आनंद रूप आहे, जे निरपेक्ष आनंद रूप आहे. आणि म्हणून अद्वैत ग्रंथाचा अभ्यास करावा असं समर्थ आपल्या समोर सांगतायत. आणि हाच अद्वैत सिद्धांत शंकराचार्य आपल्या श्लोकामधून आपल्या समोर सांगतायत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. कोट्यावधी ग्रंथांमधून एकच सिद्धांत सांगितलेला आहे, तो म्हणजे ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म अगदी एक आहेत. याला म्हणतात अद्वैत वेदांत. आता अद्वैत म्हणजे जिथे दोन नाहीत त्याला अद्वैत म्हणतात. एक काय आहे मग? जीव आणि ब्रह्म हे अगदी एक आहेत. आणि मीच ब्रह्मरूप आहे, जो जीव आहे तोच ब्रह्मरूप आहे, हा अनुभव घेण्यासाठी अद्वैत वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा लागतो, म्हणजे वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आता ह्याच्यामध्ये बघा, वेदांत हा शब्द आलेला आहे. आता वेदांत म्हणजे काय, दुसरा प्रश्न येतो आपल्या समोर. वेद आपल्या सगळ्यांना माहिती आहेत म्हणजे आपण फक्त नावं ऐकून आहोत, आपण कोणीही वेद बघितलेले नाहीत की किती मोठे आहेत ते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. आता ह्या वेदांच्या अंती जर ज्ञानविषयक प्रकरण आलेलं आहे त्याला वेदांत असं म्हणतात. वेदांत म्हणजे वेदांच्या अंती आलेल्या ज्ञानविषयक प्रकरणाला वेदांत असे म्हणतात. आता वेदांमध्ये 3 प्रकरणं आहेत, एक कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. आता कर्मकांड आणि उपासनाकांडाची पण भरपूर त्याच्यामध्ये वेदांमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. कर्मानी चित्ताची शुद्धी होते, उपासनेने चित्ताची शांती होते आणि ज्ञानकांड जे आहे ते ज्ञानाने मोक्षाची सिद्धी होते. आता कर्मानी चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय आणि शांती झाल्याशिवाय उपासनेने चित्त सक्षम होत नाही. कशासाठी सक्षम होत नाही तर ज्ञान ग्रहण करण्यासाठी. म्हणून कर्म उपासनेचं पण प्रतिपादन वेदांमध्ये केलेलं आहे. आता हे जे आहे ज्ञानविषयक प्रकरण त्याचं आपण पुढे बघणार आहोत. पण बघा, समर्थांनी सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये सांगितलंय, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गी उपासना, उपासका भेटते ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाविजे. समर्थांची ओवी नीट ऐका. आधी ते करावे कर्म, समर्थ म्हणतात आधी कर्म करावं. कारण कर्म कसं असतं तर जन्मापासून ते आपल्या मागे लागलेलं असतं, ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कर्म आपण करत असतो. कर्म मार्गे उपासना, उपासना पण करा, बघा करावी लागते, कर्म करावं लागतं, उपासना करावी लागते. उपासका भेटते ज्ञान. आणि असं झाल्यानंतर ज्ञान कसं होतं तर भेटतं. जे नित्यप्राप्त माझं स्वरूप आहे, चित्ताची शुद्धी आणि शांती झाल्यानंतर जे ज्ञान माझ्या आतमध्येच आहे, जे नित्यप्राप्त माझं स्वरूप आहे, त्याची मला प्राप्ती होते. त्याला इथे समर्थांनी भेटते असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे वेदांमध्ये 3 कांड आलेली आहेत आणि ह्या 3 कांडांचं सगळा जो विस्तार आहे तो संत वाङ्मयामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. वेद वाङ्मय हे जे आहे ते अपौरुषीय आहे, म्हणजे कुठल्या पुरुषाने म्हणजे ते कोणीही केलेलं नाहीये, कोणीही रचलेलं नाहीये. बघा, अत्यंत पवित्र आणि शांत असलेल्या चित्तातून, म्हणजे ऋषी अखंड तपाला बसलेले आहेत, त्यांचं चित्त कसं आहे तर अत्यंत पवित्र आहे आणि शांत आहे आणि त्यांचं अखंड जे अनुसंधान आहे ते आत्मस्वरूपाशी आहे. आणि अशा अखंड अनुसंधानातून आत्मस्वरूपाच्या त्यांना जे श्रुत झालं म्हणजे जे ऐकू आलं, म्हणून त्या वाङ्मयाला श्रुती असं म्हणतात. उपनिषद ही श्रुती आहेत, त्यातल्या तत्वज्ञानाला अपडेट नाही. त्यातले जे मंत्र आहेत ते वर्षानुवर्ष आज कित्येक काळ अजिबात बदललेले नाहीयेत.
भगवद्गीतेला स्मृती असं म्हणतात कारण ते तत्वज्ञान भगवंताच्या स्मृतीतून आलेलं आहे. म्हणजे भगवंतानी अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं ते स्मृतीतून आलं आहे म्हणून त्याला स्मृती असं म्हणतात. आता भगवद्गीतेला श्रुती सुद्धा म्हणतात. भगवद्गीतेच्या अध्यायाच्या शेवटी आपण जेव्हा म्हणतो की भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे, म्हणजे भगवद्गीतेला श्रुती पण म्हटलेलं आहे आणि स्मृती पण म्हटलेलं आहे. आता श्री समर्थ ग्रंथारंभ लक्षणामध्ये आपल्याला सांगतात की मी दासबोध ग्रंथ लिहिताना कशा कशाचे आधार घेतलेले आहेत. तर नाना ग्रंथाच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. बघा मी उपनिषदांचा आधार हा ग्रंथ लिहिताना घेतलेला आहे. वेदांत श्रुती श्रुतींचा आधार घेतलेला आहे. अनेक प्रकरण ग्रंथ, अनेक प्रक्रिया ग्रंथ. आता प्रकरण ग्रंथ म्हणजे पंचदशी सारखे, विवेक सिंधू सारखे, विचारसागर सारखे, भागवतासारखा पुराण ग्रंथ, ब्रह्मसूत्रांचा समावेश सुद्धा श्रुतींमध्ये होतो. आणि या सगळ्या ग्रंथांचा आधार मी दासबोध ग्रंथ लिहिताना घेतलेला आहे. माझा निश्चय झाला, मला परमार्थ करायचा आहे. मग अभ्यास कोणत्या ग्रंथाचा करावा? समर्थांनी तर उत्तर देऊन ठेवलंय, ग्रंथ नाही अद्वैतापरता. मग आता सुरुवात कुठून करायची? माझी एक मैत्रीण होती, तिने प्रवचन माझं ऐकलं आणि मला म्हणाली, अगं एवढा अभ्यास आम्हाला कळतच नाही की कुठून सुरुवात करावी म्हणजे परमार्थाला. आणि आम्ही रोजची नित्य स्तोत्र वाचतो, देवाचं करतो, सगळं करतो, पण हा जो परमार्थ आहे ग्रंथातला अभ्यास करायचा, ते कुठून अभ्यासाला सुरुवात करावी गो? बघा असं होतं, जर योग्य दिशा मिळाली नाही अभ्यासाला, किंवा आपण ज्या संप्रदायात किंवा आपण सत्संगतीमध्ये जातो तिथे जर आपल्याला योग्य दिशा मिळाली नाही. बघा अनेक वेळाला असं होतं की अनेक भाविक असतात, श्रद्धाळू असतात, ते अभावितपणे जिज्ञासेपोटी कोणीतरी म्हणतं, एखादा मित्रमैत्रीण, की चल ग आम्ही तिथे बसतो आध्यात्मिक विचार किंवा पारमार्थिक विचारांची चर्चा करण्यासाठी. आणि असं तिथे गेल्यानंतर काही काळानंतर असं लक्षात येतं की आपल्याशी सुसंगत तत्वज्ञान नाहीये आणि मग तिथून बाहेर पडणं अतिशय अवघड होऊन जातं. आणि मग भिडेपोटी आता कसं म्हणायचं मी येत नाही म्हणून, असं करून तिथेच आपण स्थिरावतो. आणि असं होऊ नये म्हणून संप्रदाय हा शब्द व्यवस्थित समजावून घ्यावा लागतो. बघा संप्रदाय म्हणजे परंपरेने मागून पुढे चालत आलेलं ज्ञान. श्री गुरूंनी शिष्याला त्यांच्या श्री गुरूंकडून मिळालेलं जे ज्ञान आहे ते सांगणं, त्याला समजेल अशा शब्दांमध्ये याला संप्रदाय असं म्हणतात. नाही तर संप्रदाय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे येतं की त्याचा पोशाख, कपाळाला गंध लावलेला आहे, हा असू शकतो, पण संप्रदाय याचा अर्थ असा नाहीये. तर गुरूंनी त्यांच्या गुरूंकडून आलेलं जे ज्ञान आहे ते आपल्या शिष्याला प्रदान करणं, सम्यक प्रदान म्हणजे संप्रदाय. बघा कोणताही संप्रदाय जो आहे तो सामान्य माणसापासून निर्माण होत नाही, तो देवापासून निर्माण होतो. आता आपल्याला संप्रदाय आपल्याला माहिती आहेत, किती संप्रदाय आहेत. किती संप्रदाय म्हणजे अद्वैत संप्रदाय मधले मी संप्रदाय पोट संप्रदाय सांगते आपल्या समोर. दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय, नाथ संप्रदाय, गणपत्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय, हे सगळे संप्रदाय अद्वैत संप्रदाय आहेत आणि ते देवांपासून निर्माण झालेले आहेत. बघा ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर आता हे आहेत, यांच्यापासून हे संप्रदाय निर्माण झालेले आहेत. आता दत्तात्रेयांमध्ये पण काय आहेत तर ह्या तिन्ही मूर्ती आहेत. गणपती हे शंकराचे पुत्र आहेत. म्हणजे हे जरी वेगवेगळे देव दिसत असले तरी सुद्धा तो संप्रदाय कुठला आहे तर तो अद्वैत संप्रदाय आहे. आणि हा देवांपासून निर्माण झालेला आहे. हे ईश्वराने हे जग निर्माण केलेलं आहे, त्याला संपूर्ण जगाचं ज्ञान आहे. म्हणून वेद हे ईश्वराचे निश्वसित आहेत. म्हणजे वेद हे ईश्वराच्या श्वासातून निर्माण झालेले आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणताही दोष नाहीये. उपनिषदांमध्ये, श्रुतींमध्ये कुठलाही दोष नाहीये, का तर ते निर्दोष आहेत. आता दोष कोणाच्या बुद्धीमध्ये असतात? माणसाच्या बुद्धीमध्ये, म्हणजे मानवी बुद्धीमध्ये दोष असतात. शास्त्राने दोष सांगितलेत आपल्या समोर: भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा. हे 4 दोष मानवी बुद्धीमध्ये असू शकतात. भ्रम म्हणजे लांबून माझी एक मैत्रीण येत होती आणि मी दुसऱ्याचीच वाट बघत होते आणि मला लांबून असं वाटलं की जी व्यक्ती मला अपेक्षित आहे ती येतेय, पण जवळ आल्यानंतर असं कळलं की माझी ती मैत्रीण आहे.
मी तिला म्हटलं, अगं मला वाटलं की मला जी व्यक्ती अपेक्षित आहे, म्हणजे त्यांचं मी नाव घेतलं की अगं मला वाटलं की मी जे पाहुणे माझ्याकडे येणार आहेत तेच आलेत का काय. म्हणजे काय झालं तर हा भ्रम झाला. प्रमाद म्हणजे चूक होण्याची शक्यता. आता कानाने ऐकताना चूक होऊ शकते, डोळ्यांनी वाचताना चूक होऊ शकते, बोलताना चूक होऊ शकते. त्याला म्हणतात प्रमाद. कर्णापाटव, कर्ण अपटू असणं, म्हणजे ज्ञानेंद्रिय जी आहे ती अपुटू असणं. त्यामुळे सुद्धा समोर ग्रंथ वाचताना सुद्धा एक शब्द असतो आणि दुसरा आपण वाचतो, त्याला म्हणायचं कर्णापाटव. आणि विप्रलिप्सा म्हणजे ब्राह्मणाला सुटलेला लोभ. बघा, एखादा जर काही असं आपल्या हातून चूक झाली आणि ब्राह्मणाकडे गेलो, अहो असं असं मला प्रायश्चित्त घ्यायचंय, तर ब्राह्मण काय म्हणतो, अहो तुम्ही पाल मारली ना, मग आता सोन्याची पाल करा आणि मला द्या. आता हा काय तर विप्रलिप्सा. असे 4 दोष हे मानवी बुद्धीमध्ये असतात. हे जे आहेत दोष ते ईश्वराच्या बुद्धीमध्ये नसतात. म्हणून तिथून जे तत्वज्ञान निर्माण झालेलं आहे ते अत्यंत कसं निर्दोष असतं. आता हे निर्दोष तत्वज्ञानामध्ये केव्हा फरक पडू लागला हो, की अनेकांकडून जेव्हा ते अभ्यासलं जाऊ लागलं तेव्हा त्याच्यामध्ये फरक पडू लागला आणि अनेक लहान मोठे संप्रदाय हे मानवी बुद्धीतून तयार झाले. बघा, वेदांना मानणाऱ्यांमध्ये द्वैती आणि अद्वैती असे 2 प्रकार झाले. द्वैत संप्रदायामध्ये मध्वाचार्य, वल्लभाचार्य. अद्वैत संप्रदायामध्ये शुद्ध अद्वैत, विशिष्ट अद्वैत, केवल अद्वैत. आणि वेदांना जे अजिबात मानित नाहीत असे ते बौद्ध आणि जैन. आता आपला संप्रदाय कुठला आहे लक्षात ठेवायचं पक्क, केवल अद्वैत, म्हणजे अद्वैत संप्रदाय हा आपला संप्रदाय आहे. मग आता माझा संप्रदाय जो आहे तो अद्वैत संप्रदाय आहे. तो आद्य शंकराचार्यांचा म्हणजे शंकर अद्वैत संप्रदाय आहे. आपला विषय चाललाय अभ्यास कसा करावा. शंकर अद्वैत संप्रदाय आहे की तो आपल्या सर्व ग्रंथांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितलेला आहे. प्रथम अभ्यास करताना माझा संप्रदाय मी ठरवावा. समर्थ संप्रदाय हा माझा संप्रदाय. आता अद्वैत संप्रदायामध्ये समर्थ संप्रदाय हा माझा संप्रदाय आहे. आता ज्या क्षणी संप्रदाय निश्चित होतो त्या क्षणी त्या संप्रदायाचं तत्वज्ञान पण निश्चित होतं. आणि तत्वज्ञान निश्चित झालं म्हणजे तो ग्रंथ निश्चित होतो. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक हे ग्रंथ निश्चित झाले. आणि मग ह्या 3 ग्रंथांच्या पलीकडे अजिबात मला कुठलंही चिंतन करायचं नाही. 100% दासबोध मला समजला पाहिजे. आणि हा दासबोध ग्रंथ समजण्यासाठी इतर शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास मला करावा लागेल. जसं परमार्थ विज्ञानचा आपण अभ्यास करतो आहोत आता, पंचदशी सारखा एक शास्त्रीय ग्रंथ असेल, विचार सागर, विवेक सिंधू, वृत्ती प्रभाकर, आता एवढ्या ग्रंथांची मी नावं सांगते. पण परमार्थ विज्ञानचा अभ्यास आपला सुरू आहे आता. आणि त्याच्याबरोबर पंचदशी हा ग्रंथ, एक संत ग्रंथ आणि एक शास्त्र ग्रंथ, याचा अभ्यास करावा. म्हणजे संत ग्रंथ मला व्यवस्थित समजतो. आणि संत ग्रंथाचा अभ्यास का करायचा, तर मला दासबोध 101% समजला पाहिजे, म्हणून शास्त्र ग्रंथाचा अभ्यास करायचा. म्हणून ज्या क्षणी माझा संप्रदाय ठरला त्या क्षणी तत्वज्ञान ठरलं, म्हणजे ग्रंथ ठरले दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक. शास्त्रीय ग्रंथ ठरला पंचदशी सारखा. आता माझं दैवत ठरलं, श्रीराम हे माझं दैवत आहे. सज्जनगड, चाफळ, शुथरगड ही क्षेत्र ठरली. नंतर व्रत ठरली की आता एकादशी करायची आहे मला, रामनवमी आणि दासनवमीचे उत्सव करायचे आहेत, श्रीराम जयराम जय जयराम हे नाम घ्यायचं आहे. म्हणजे संप्रदाय ठरल्यानंतर बघा, एक सांगते की या अद्वैत संप्रदायामध्ये आता हे जे पोट संप्रदाय आहेत, आता पोट संप्रदाय म्हणायचे म्हणून म्हणायचे, खरं ते पोट संप्रदाय नाही आहेत, पण त्यांची दैवत वेगळी आहेत म्हणून त्यांना असं म्हणायचं. पण दत्त संप्रदायामध्ये दत्ताची उपासना, दत्त हे मुख्य दैवत आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल हे मुख्य दैवत आहे. आता विठ्ठल दैवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, रामकृष्ण हरी हा त्यांचा काय आहे तर नाममंत्र आहे. दत्त संप्रदायामध्ये दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, गुरुचरित्र हे त्यांचं काय आहे तर हा मुख्य संप्रदायाचं हे सगळं काय तरी सामग्री आपण म्हणून त्याला, की दैवत ठरलं, ठरला, नाम ठरलं. आता या अद्वैत संप्रदायामधले हे सगळे जे पोट संप्रदाय आहेत, आता जगामध्ये एवढी विविधता असल्यामुळे भगवंतांनी अनेक रूपं घेतली आहेत. आणि अनेक रूपं घेतल्यामुळे ज्याला जो भावेल त्या देवाची तो उपासना करतो. राम, कृष्ण, विठ्ठल, दत्त. मग आता प्रत्येक
दैवताचं एक नाम आहे आणि एक त्याचा ग्रंथ आहे. मग आता जे दैवत मला भावेल त्याचा मी नाम आणि त्या ग्रंथाचा अभ्यास करावा. आता आपला जो विचार चाललाय आपल्याला समजण्यासाठी म्हणून की अद्वैत संप्रदायामधला समर्थ संप्रदाय माझा ठरला आहे आणि ठरल्यानंतर हे सगळं ठरल्यानंतर या सगळ्या गोष्टी निश्चित होतात आणि आपली वाटचाल एका ट्रॅक वरून होते. आणि एका ट्रॅक वरून म्हणजे एका मार्गावरून अशी जेव्हा वाटचाल होते तेव्हा त्याच्यामध्ये माझं हित असतं, कारण ते माझ्या हितासाठी अत्यंत आवश्यक असतं. नाहीतर कसं होतं माहितीये का, दैवत एक आणि दुसऱ्या दैवताचं नाम घ्यायचं असं खूप गडबड होऊन जाते, मनामध्ये गोंधळ माजतो. आता खरं म्हणजे की सगळ्या दैवतांचं परब्रह्म स्वरूप एकच आहे. विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, परब्रह्म स्वरूपाने ते अगदी एक आहेत. पण कसं आहे की आपल्या बुद्धीचा निश्चय होण्यासाठी एका मार्गावरून वाटचाल होणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून सुरुवातीला आपणच आपल्याला मर्यादा घालून घ्यावी. बघा हल्ली काय असतं, आपण सगळे सुशिक्षित असतो, खिशामध्ये पैसे असतात, बाजारामध्ये ग्रंथ मिळतात आणि मग जर एकमेकांना पूरक ग्रंथांचा जर अभ्यास झाला नाही तर खूप गोंधळ माजतो की अरे हे असं म्हणतायत, ते तसं म्हणतायत, मी नक्की काय करू. म्हणून संप्रदाय युक्त ग्रंथ वाचावे. एक कल्पना करा, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचलं आणि जे कृष्णमूर्ती वाचले ते या दोघांमध्ये कुठेतरी मेळ आहे का हो. गोंदवलेकर महाराज नामाशिवाय बोलत नाहीत आणि जे कृष्णमूर्ती म्हणतात कुठलं नाम, आता हे भलतच झालं. बघा आता दोघांच्या विचारामध्ये कुठेतरी सुसंगती नक्की असते, पण ती सुसंगती सुरुवातीला आपल्याला कळत नाही, कारण आपण तेवढे प्रगल्भ झालेलो नसतो अभ्यासाने. आणि म्हणून सुरुवातीला ही मर्यादा घालून घेणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कळेपर्यंत मला एक मर्यादित बंदिस्त चौकट घालून घ्यायची की मी फक्त दासबोध वाचणार हे नक्की करायचं आणि त्या ग्रंथाला धरून असलेलं पूरक चिंतन करायचं, म्हणजे एक शास्त्रीय ग्रंथ अभ्यासाला घ्यायचा. कारण अनेक ग्रंथ जर आपण वाचत राहिलो तर नुसतं भरकटणं होऊन जाईल आणि साध्य जे आहे ते माझ्यापासून खूप दूर राहून जाईल. बघा आयुष्यभर जर मी स्वयंपाकच करीत राहिले तर तो स्वयंपाक सिद्ध कधी व्हायचा आणि तो सिद्ध झाल्यानंतर खाण्याची वेळ कधी यायची. असं थोडं 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 सगळीकडे जाऊन जर मी करायला लागले तर श्रवण त्याच्यानंतर अभ्यास हे सगळं कधी व्हायचं. म्हणून एक ग्रंथ एक दैवत अशी मला छानपैकी एक मर्यादा घालून घ्यायची. बघा संप्रदायामध्ये संतांचं आणि श्रीगुरूंचं सद्गुरूंचं अत्यंत महत्व आहे. आता संतांच्या नावाने संप्रदाय, आता आपण म्हणतो की समर्थांचा स्वरूप संप्रदाय आहे, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, समर्थांच्या नावांनी स्वरूप संप्रदाय ओळखला जातो. आता स्वरूप संप्रदाय म्हणजे अद्वैत संप्रदाय. आता एवढं संतांना महत्व या संप्रदायामध्ये आहे, सद्गुरूंना महत्व आहे. का बरं? जे श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊनी मूर्त अनुष्ठोनी जगा देत वडीलचे. श्रुती आणि स्मृती, आता मी श्रुती आणि स्मृती आपल्या समोर सांगितलं की श्रुती कशाला म्हणतात, स्मृती कशाला म्हणतात. आणि श्रुती आणि स्मृती प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जे मंत्र आलेले आहेत त्या मंत्रांचे जे अर्थ आहेत ते प्रत्यक्ष स्वतः जगून त्याचं ते आचरण करत असतात आणि आचरण करून ते आपल्या समोर त्याची मांडणी करतात आणि आपणही तसंच व्हावं म्हणून त्यांची अत्यंत तळमळ असते. आणि म्हणून संतांना आणि सद्गुरूंना अतिशय महत्व आहे. एकनाथ महाराज सद्गुरूंचं वर्णन करतात, जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदी सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी उचितू निज भावे. जे शब्दज्ञानात पारंगत असतात, श्रुती स्मृतींचे अर्थ स्वतः अनुभवलेले असतात, कुठलीही शंका विचारा ते नंतर सांगतो असं म्हणत नाहीत. ब्रह्मानंदी सदा डुल्लतू म्हणजे ब्रह्माच्या आनंदामध्ये सातत्याने ते मग्न असतात आणि शिष्याला प्रबोधन करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं. असे संत आणि सद्गुरू असतात म्हणून त्यांना शरण जावं आणि संप्रदाय त्यांच्याकडून आपल्याला प्रदान होत असतो, म्हणजे आपल्याकडे तो येत असतो. बघा आपण आपल्याला ज्या दैवताचं नाम आवडतं
त्या दैवताचं नाम आपण घेत असतो. पण श्री गुरूंनी मला स्वीकारल्यानंतर, म्हणजे श्री गुरूंचा अनुग्रह मला प्राप्त झाल्यानंतर ते मला नाम देतात, साधना देतात आणि एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायला सांगतात. आता खूप वेळा असं होतं की आपण आपल्या मनाने साधना करत असतो, कारण श्रीराम जयराम जय जयराम हे नाम जे आहे ते सामान्यपणे लहानपणापासून आपण म्हणत असतो आणि ते आपल्याला भावतं पण, आवडतं पण अंतःकरणाला. पण श्री गुरु मला जेव्हा नाम देतात तेव्हा माझ्या मनामध्ये अशी शंका येते की अरे मला हे नाम आवडतं, मग त्यांनी मला असं नाम का द्यावं बरं, असं वाटतं की नाही. पण आता श्री गुरूंची आपण आत्ताच काय बघितली आहे, तर श्री गुरूंचं महत्व बघितलंय, त्यांची व्याख्या म्हणून आपण बघितलेली आहे की शब्द ज्ञाने पारंगतु शिष्य प्रबोधिनी यथा उचितू, म्हणजे शिष्याला प्रबोधन करतात. आता प्रबोधन करतात म्हणजे शिष्याचा पिंड कसा आहे, त्याला कुठलं नाम द्यायला पाहिजे हे सगळं त्यांना ज्ञात असतं. म्हणून श्री गुरूंवर श्रद्धा, निष्ठा, अनन्य शरणागती असेल तर का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. त्यांनी मला नाम सांगितलंय ना, आताच मी सांगितलं की सगळ्या नामांचं परब्रह्म स्वरूप काय आहे, तर अगदी एक आहे. विठोने श्री वाहिला देवराणा. आता समर्थ श्रीराम जे आहेत ते शंकराचं नाम घेत आहेत, शंकर आहे ते रामाचं नाम घेत आहेत. मग काय फरक आहे दोघांमध्ये? काहीच फरक नाहीये. मग आता श्री गुरुंनी मला सांगितलंय ओम नमः शिवाय घ्यायचं, ठीक आहे. पहिली घडी आहे म्हणजे श्रीराम जयराम जयरामची. मग आता श्रीराम जयराम जय जयराम येते ना अंतःकरणामध्ये, येऊ देत, काय बिघडत नाही. शेवटी ब्रह्मस्वरूप तर एकच आहे. पण माझ्यासाठी म्हणून जे, मला योग्य म्हणून जे माझ्या श्रीगुरूंनी नाम दिलेलं आहे ते नाम मात्र मला प्रयत्नपूर्वक घेण्याचा काय तर प्रयत्न करायचा आहे. म्हणून श्रीगुरूंनी जी साधना माझ्यासाठी आतापर्यंत ठीक होतं की मला श्रीगुरूंचा अनुग्रह प्राप्त झालेला नव्हता, पण आता मला अनुग्रह प्राप्त झालेला आहे, साधना मला सांगितलेली आहे, मग त्यांनी सांगितलेली साधनाच मला करायची आहे असं मनाला समजावून सांगायचं की तू आता ओम नमः शिवाय म्हण. आता श्रीराम म्हटलं काय, ओम नमः शिवाय म्हटलं काय, दोन्हीत काही फरक नाही. पण माझ्या श्रीगुरूंनी मला नाम दिलेलं आहे ते ओम नमः शिवाय दिलेलं आहे. सुरुवातीला श्रीराम जयराम जय जयराम येईल, येऊ देत, काही बिघडत नाही. खंत करण्याचं अजिबात कारण नाहीये. हेही घ्या तेही घ्या. हळूहळू श्रीगुरूंचा संकल्प त्याच्या मागे असल्यामुळे तुम्ही हळूहळू तिकडून इकडे शिफ्ट व्हाल. बरं, एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर लक्षात येतं कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. माझ्या नामाचे अखंड खूप प्रबंध आहेत, विविध प्रबंध आहेत, पण आत्मचर्चा मात्र कशी आहे तर एकच आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाने मी अगदी एकच आहे. म्हणून श्रीगुरूंच्या उपदेशनाप्रमाणे साधना करावी, ग्रंथाचा अभ्यास करावा. बघा, माझा एक अनुभव सांगते म्हणजे लक्षात येईल आपल्या. माझा अनुग्रह 92 सालचा आहे. त्याच्यानंतर 17 वर्ष माझी परमपूज्य डॉक्टर काकांशी भेट नव्हती. 92 सालचा अनुग्रह 94 साली माझे मिस्टर काकांच्या कन्येकडे गेले होते. तर काकांनी माझ्या मिस्टरांना एक 75 कॅसेटचा सेट दिला होता. तो सेट घेऊन हे घरी आले आणि मी म्हटलं बापरे, हे कशाला आणल्या एवढ्या कॅसेट तुम्ही? आता त्यावेळेस मी निवळ प्रापंचिक होते. तर हे म्हणाले अगं डॉक्टर काकांनी कॅसेट दिल्यात. आणि मी कसं म्हणू की, तर म्हणे त्यांनी दिल्यात, मी घेऊन आलो. म्हटलं साडी बॉक्स सगळ्यांना माहिती असेल, त्या साडी बॉक्स मध्ये मी त्या सगळ्या कॅसेट्स भरून ठेवल्या आणि वरती ठेवून दिल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही 2 घरं बदलली. तशा कॅसेट उचलायचे आणि दुसऱ्या घरी न्यायचे. नंतर मी गीतेच्या संथा वर्गाला जायला लागले आणि गीता आमची संपूर्णपणे संथा देऊन झाली. मग त्याच्या आमच्या गुरु होत्या गीता शिकवणाऱ्या, त्या असं म्हणाल्या की हा गीतेवरती कोणीतरी बोला, श्लोकावरती एखादा श्लोक घेऊन. त्या क्षणी मला असं वाटलं की ह्या श्लोकावर ते कसं बोलायचं, म्हणजे काय बोलायचं असतं याच्यामध्ये. असा एक दिवस मी विचार करत होते आणि मला एकदम क्लिक झालं की आपल्याकडे डॉक्टर काकांनी दिलेल्या कॅसेट्स आहेत. आणि त्या कॅसेट्स मी काढल्यानंतर मी ज्या ऐकायला लागले त्या सतत श्रवण करत होते. भले काही कळत नव्हतं मला, पण त्या मी सतत ऐकत होते. भगवद्गीता 18 अध्याय, तुकाराम गाथा, विचार सागर, असे काही मला त्यांची नावही माहिती नव्हती, पण सातत्याने मी त्या कॅसेट्स ऐकत होते. आणि मग माझी एक मैत्रीण घरी आली. तिला मी प्रवचनाला बोलावलं होतं माझ्या घरी. अगं तो गीता वर्ग आहे आमचा, मला तर काही बोलता येत नाही म्हटलं, म्हणजे माझा अभ्यास नाही एवढा. तर म्हटलं तू, ती म्हणाली हो करते. ती धर्मक्षेत्रावर प्रवचन तिने केलं होतं
आणि आम्ही जेव्हा रात्री बसलो तेव्हा मी म्हटलं, अगं असं हे कसं का तुझा अभ्यास एवढा झाला? काकांच्या प्रवचनामध्ये मी ऐकलं होतं की ओव्या आपल्याशी बोलायला पाहिजेत. आता म्हटलं की काका म्हणाले की ओव्या बोलायला पाहिजेत, पण ही कशी ओवी बोलणार? आता समर्थांची ओवी आपल्या समोर, भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव. आता ही ओवी काय म्हणणार? मला तर वाटतं शब्द दिसतात फक्त, भक्ती, देव, योग. आता ही बोलायची कशी माझ्याशी? ती म्हणे, अगं थोडा शास्त्राचा अभ्यास लागतो, मग त्या ओव्या आपल्याशी बोलायला लागतात. त्याच्यानंतर 1 वर्ष गेलं आणि मला हळूहळू त्या ओवीचा अर्थ उलगडायला लागला. नारद भक्तिसूत्र वाचलं, नंतर थोडा शास्त्राचा अभ्यास केला, खूप प्रवचन ऐकली आणि त्या दिशेने सातत्याने चिंतन केलं. ती ओवी अशी माझ्या समोर ठेवली होती मी, भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव. बघा, ओवी सोडवावी लागते. जसं सूत्र असतं गणिताचं, तसं ते सोडवावं लागतं. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती करणारा कोण आहे? तो भक्त आहे का अभक्त आहे का विभक्त आहे? भक्ती कोणी करायची? आता ह्या सगळं जे विवेचन आलेलं असतं ते अनेक ग्रंथांमधून आलेलं असतं. आणि जेव्हा आपण सर्वांगीण श्रवण करतो, सर्वांगीण म्हणजे कसं, गुरुमुखातून श्रवण करतो. आणि त्याचा एक फायदा एक असा झाला की मी डॉक्टर काकांच्याच कॅसेट्स ऐकत होते. त्याच्यानंतर त्यांचा दासबोध ग्रंथ आला. तो दासबोध ग्रंथ जेव्हा मी सांगायला लागले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जे आपण श्रवण केलेलं आहे ते काकांनी जसंच्या तसं या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. एकमुखी श्रवण, त्यांचंच लिखाण, त्यांचेच प्रवचन ऐकणं, असं सातत्याने जर आपण करत गेलो. बघा, आपण अत्यंत अल्पज्ञ आहोत, अल्पबुद्धी आहोत. आपल्या बुद्धीला एकदम सगळं झेपत नाही. म्हणून आपल्या श्रीगुरूंनी आपल्याला स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी जी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे त्या मार्गाने जर आपण जात राहिलो तर बरोबर आपल्या बुद्धीला त्यांची वचनं आकलन व्हायला लागतात आणि ते सगळं उलगडण्याची व्यवस्था त्यांच्या कृपेमध्येच असते. आता आपण शास्त्र ग्रंथ, संत ग्रंथ, आता दासबोध सोपा वाटतो आपल्याला कारण तो मराठीमध्ये आहे म्हणून. ज्ञानेश्वरी पण मराठीमध्ये आहे पण ती भाषा त्या काळची आहे. तुकाराम गाथा आहे, एकनाथी भागवत आहे, हे ग्रंथ मराठीमध्ये असून सुद्धा आपल्याला आकलन होत नाहीत. मग ते अजून सोपे करून सांगतात ते सद्गुरू. म्हणून जेव्हा एकमुखी श्रवण होतं म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून किंवा सद्गुरूंचे विचार सातत्याने आपण जेव्हा श्रवण करत राहतो तेव्हा माझ्या बुद्धीला ते आकलन व्हायला अत्यंत मदत होते. आणि कुठलाही अवघड ग्रंथ असू देत, बघा पंचदशी सारखा ग्रंथ असू देत, मी काकांना म्हटलं संक्षेप शारीरिकचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हा मी थोडासा तो ग्रंथ चालला होता. तर मी म्हटलं काका ते कळतंय त्याच्यातलं थोडंसं, म्हणजे लक्षात येत आहेत. काका म्हणाले हो, का नाही येणार? म्हणलं कारण त्या सद्गुरूंनी आपल्यासाठी असंच वाङ्मय निर्माण केलेलं असतं की ते आपल्या शिष्याला आकलन झालं पाहिजे. म्हणून अद्वैत तत्वज्ञान मी आता सांगितलं सुरुवातीला की संतविहित, शास्त्रविहित आणि श्री गुरु विहित अभ्यास करावा ग्रंथाचा जो असतो तो. आणि संतांच्या नावाने संप्रदाय ओळखले जातात सांगितलं मी आता की भागवत संप्रदाय तो ज्ञानेश्वर तुकाराम, श्रीराम संप्रदाय तुलसीदास समर्थ, नाथ संप्रदाय स्वामी स्वरूपानंद, दत्त संप्रदाय नृसिंह सरस्वती. आपल्या श्रीगुरूंचा संप्रदाय कुठला आहे तर वारकरी संप्रदाय आहे. पण समर्थ संप्रदायावर काकांनी इतकं उदंड लिखाण केलेलं आहे की दासबोध चाळून म्हणजे एकही दासबोधला विषय असा नाहीये की जो काकांनी आजपर्यंत कुठल्या तरी मासिकात त्यांचा लेख आलेला नाहीये. सगळे लेख जर एकत्र केले तर दासबोध आपल्याला सांगता येईल, म्हणजे कुणालाही सांगता येईल, दासबोधावरती निरूपण करता येईल. इतकं काकांनी म्हणजे परमपूज्य काकांनी आपल्या सद्गुरूंनी उदंडमय निर्माण केलेलं आहे. म्हणून माझ्या श्री गुरूंनी त्यांच्या गुरूंकडून जी परंपरा आलेली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचवली आहे, ती माझ्या हितासाठी आहे आणि ती जर मी स्वीकारली तर आपल्याला आकलन व्हायला खूप मदत होते आणि आपली प्रगती झपाट्याने होते. मुख्य म्हणजे नाहीतर आपण थोडं थोडं सगळं करत राहिलो तर आपलं आयुष्य किती, एक तर आपण लागतो परमार्थाला 50व्या 40व्या वर्षी, 50व्या वर्षी, अगदी लवकरात लवकर म्हटलं तर 40, नाही तर 50व्या वर्षी. आपल्या हातामध्ये काळ किती आणि त्याच्यामध्ये आपण सातत्याने सगळीकडे जर हिंडत राहिलो, समर्थ म्हणतात बहुलता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही. सातत्याने हिंडत राहिलं तर कुठे आपल्याला काही हाताला लागत नाही. छान एक आपली अभ्यासाची घडी बसवून घ्यावी आणि हा अभ्यास मला श्रद्धेने आणि निष्ठेने करायचा आहे.
बघा आपल्या इथे प्रस्थानत्रयी आहे, उपता, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. दशोपनिषदांवर डॉक्टर रकांनी भाष्य केलेलं आहे. ईश केन कठ म्हणजे ईशावास्य, केनोपनिषद, कठोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडुक्योपनिषद, प्रश्नोपनिषद आहे, तैत्तर्य, ऐतर्य, छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी दशोपनिषदे आहेत. तशी 108 उपनिषद आहेत. पण दशोपनिषदांवरती आपल्या श्री गुरूंनी जे अत्यंत दुर्बोध आहे ते आपल्यासाठी अत्यंत सुलभ केलेलं आहे मराठीमध्ये भाषांतर करून. आणि उपनिषदा म्हटल्यानंतर आपण त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. आणि आज काकांनी भाष्य केलेलं असल्यामुळे ती उपनिषद आपण अभ्यासू शकतो. ब्रह्मसूत्र, भगवद्गीता श्री गुरूंच्या मुखातून, त्यांच्या लेखणीतून अनेक अभ्यास वर्ग झालेले आहेत. बघा ह्या सगळ्या करताना अडचणी नक्की येणार आहेत. पण भगवंत अर्जुनाला म्हणतात, अभ्यासासी कही सर्वथा दुष्कर नाही, अभ्यासेन तू कौंतेय. मग अभ्यास करत राहणं हे काय आहे तर माझं सातत्याने काम आहे. आणि जसा जसा तुम्ही अभ्यास करत जाल तशी तशी समजण्याची व्यवस्था, पुढे जात राहण्याची व्यवस्था आता ईश्वरी सत्तेमध्ये आहे. आता ईश्वर कोण आहेत हो? सद्गुरूचे ब्रह्मस्वरूप आहे. सद्गुरूचे कोण आहेत तर ईश्वर आहेत. त्यांनी मला एकदा स्वीकारलं आणि मी अभ्यास करत राहिले, तळमळ तळमळ होतची आहे असं समर्थ म्हणतात. अशी तळमळ जेव्हा लागेल की मला कुठे मला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे तर श्री गुरूंची पण कृपा आपल्याला प्राप्त होत राहील. पंचदशी, नैष्कर्म्यसिद्धी, संक्षेप शारीरिक हे आचार्यांचे ग्रंथ जे आहेत, आचार्य आणि आचार्यांचे शिष्य, वार्तिक या सर्व ग्रंथांवर डॉक्टर रकांनी भाष्य केलेलं आहे. डॉक्टर काका मला म्हणाले एकदा की माहिती आहे मी एवढे ग्रंथ लिहितो आहे पण कोण वाचणार म्हणे, हे फार वाचक कमी आहेत. पण लगेचच ते म्हणाले की एखादा जर साधक त्या उंचीपर्यंत गेला तर त्याच्यासाठी ग्रंथ उपलब्ध व्हावा म्हणून हे सगळं लेखनाचा हा प्रपंच मांडलेला आहे. कैसी कळवळ्याची जात करीती लाभाविण प्रीती, कारण परत त्या साधकांनी दुसरीकडे कुठे भरकटू नये म्हणून साधकाचा सिद्ध झाल्यानंतर सुद्धा तो अनुभव दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष होईपर्यंत साधना करायची असते. आणि म्हणून त्या उंचीवरचे ग्रंथ काकांनी शंकराचार्यांच्या म्हणजे वार्तिक जो आहे ग्रंथ त्याच्यावरती पण त्यांनी भाष्य करून ठेवलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की संत ग्रंथ वाचता येतात, अगदी सोपे आहेत, पण त्याच्यातला जो अर्थ आहे, जे गुह्य ज्ञान आहे ते आपल्या लक्षात येत नाही. आणि गुह्य ज्ञान म्हणजे संतांच्या ओव्यांचं अधिक स्पष्टीकरण हे शास्त्र ग्रंथामध्ये सांगितलेलं असतं. म्हणून सातत्याने मी सांगते की एक संत ग्रंथ आणि एक शास्त्र ग्रंथ असा सातत्याने अभ्यासात ठेवावा. बघा आता छान उदाहरण बघूयात, आपण विचार करूयात की गणेश स्तवनातली श्री समर्थांची ओवी आहे. मी अगदी साधा साधा घेतलेला आहे कारण सगळे आपल्याला ह्या ओव्या परिचित असतात. म्हणून गणेश स्तवनातली समर्थांची ओवी आहे, ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. आता ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतात अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. याचा अर्थ कसा लावणार? जर शास्त्राचा अभ्यास नसेल तर हे जे अर्धचरण आहे हे लक्षातच येत नाही. केनोपनिषदामध्ये मंत्र आहे, प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम हि विंदन्ते. म्हणजे एकामागून एक जो मला बोध होतो तर त्या बोध होण्यामागे एक नित्यबुद्ध तत्व जे आहे ते माझ्या अंतःकरणात आहे आणि ते आहे म्हणून त्याच्या सत्तेवरती मला एकामागून एक वस्तूंचा बोध होतो. आता हा मी इथे माईक बघितला, हा मोबाईल बघितला, हा ग्रंथ बघितला, एकामागून एक जो मला वस्तूंचा बोध होतो आहे, व्यक्तींचा बोध होतो आहे आणि त्या बोधामागे एक बुद्ध तत्व आहे आणि म्हणून मला या सगळ्यांचा बोध होतो आहे. म्हणून ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. असा तो बोधरूप गणेश आहेस जो नित्य माझ्या अंतःकरणामध्ये आहे आणि तुझ्या सत्तेवरती मला या सगळ्यांचे काय होत आहेत तर बोध होत आहेत. म्हणून जो देव आहे, जो गणेश आहे, तो अज्ञान नाहीसा करून मला बोध करून देतो. तो नित्य बुद्ध आहे आणि तो खरा देव आहे. आणि असा खरा देव जाणून घ्यायचा असेल तर परत माऊली आपल्या समोर म्हणतात, बघा आपल्याला असं वाटतं की नको बाबा तो शास्त्र ग्रंथ, संत ग्रंथ आपले बरे आहेत. शास्त्राचं वावडं असतं काही जणांना, पण शास्त्राचं वावडं असेल तर खरा देव जाणून कसा घेणार? माऊलींची आज्ञा आहे
तैसा वेद प्रतिपाद्य ईश्वरू होवावया लागे गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. तैसा वेद प्रतिपाद्य ईश्वरू, जो वेदांनी प्रतिपादन केलेला ईश्वर आहे तो होवावया लागे गोचरू, तो जर अनुभवाला यायचा असेल तर काय करा? श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. श्रुतींचा निरंतर म्हणजे सातत्याने अभ्यास करा अशी माऊलींनी आपल्याला आज्ञा केलेली आहे. उपनिषदांमध्ये आत्म्याचं श्रवण आहे, आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, ब्रह्मसूत्रामध्ये मनन आहे, साधक बाधक विचार आहे, आणि भगवद्गीतेमध्ये निधिध्यासन सांगितलेलं आहे. म्हणजे म्हणून ही प्रस्थानत्रय याला म्हणतात की ज्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आपलं प्रस्थान होतं. प्रस्थान हा शब्द आपल्याला परिचित आहे. आळंदीवरून पालख्यांनी प्रस्थान केलं. कुठे केलं? पुण्याकडे केलं, पंढरपूरकडे केलं आपण असं म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे या प्रस्थानत्रयीचा अभ्यास केल्यानंतर जीवदशेतून ब्रह्मभावाकडे आपलं प्रस्थान होतं. म्हणून त्याला प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं आहे. आता बघा दुसरा एक विचार आहे अजून. समर्थांची ओवी आपल्या समोर. महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलला, तेथे विचाराची साधके केला पाहिजे. महावाक्याचे विवरण ह्याची मुख्य ज्ञानाचे लक्षण. समर्थांच्या ओव्या आहेत, पण या ओव्यांचे अर्थ म्हणजे याचं स्पष्टीकरण कुठे मिळेल आपल्याला? उपनिषदांमध्ये याचं स्पष्टीकरण मिळतं. मांडक्य उपनिषदामध्ये अयमात्मा ब्रह्म हे महावाक्य आहे, हा आत्मा ब्रह्मरूप आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ज्ञानच ब्रह्मरूप आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे. छांदोग्यामध्ये तत्वमसी महावाक्य आलेलं आहे की ते ब्रह्म तू आहेस. श्री गुरु शिष्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस, आणि शिष्य त्याचं साधनेमध्ये रूपांतर करतो की सहा अहम सोहम. आणि मग समर्थांची ओवी आपल्या लक्षात येते की सोहम आत्मा स्वानंद घन स्वये शिष्या तू आहेची जाण. आता शिष्याला समर्थ म्हणतात की तूच सोहम आत्मा स्वानंद घन आहे, पण त्याचं स्पष्टीकरण कुठे आहे? तत्वमसी महावाक्याचा उपदेश गुरु करतात. तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, त्वम पदवाच्य काय, लक्ष काय, तत्पदवाच्य लक्ष काय, असी म्हणजे काय? बघा, त्वम पदवाच्य जीव आहे आणि लक्ष कूटस्थ चैतन्य आहे. तत्पदवाच्य ईश्वर आणि लक्ष परब्रह्म आहे. आता त्वम पदवाच्य आणि तत्पदवाच्य जीव आणि ईश्वर हे सोपाधिक आहेत, त्यांना उपाधी आहे. जीवाला अविद्येची उपाधी आहे आणि ईश्वराला मायेची उपाधी आहे. म्हणजे उपाधी भेदानी हे अगदी सारखे आहेत. आणि उपाधीचा निराश झाला की जीवच कसा आहे तर ब्रह्मरूप आहे. म्हणजे ईश्वराची माया उपाधी गेली, जीवाची अविद्या उपाधी गेली, मग कुटस्थ आणि ब्रह्म कसं आहेत तर हे निरुपाधिक आहेत, त्यांना उपाधी नाहीये. मग सोपाधिक म्हणजे उपाधीचा निराश केला की जीवच कोण आहे तर ब्रह्मरूप आहे. आणि श्री गुरु शिष्याला सांगतात की ते ब्रह्म तू आहेस, आणि त्यांनी साधनेमध्ये रूपांतर करून घ्यायचं की ते ब्रह्म मी आहे. सहा अहम सोहम ते ब्रह्म मी आहे. आणि मग समर्थ शिष्याला म्हणतात सोहम आत्मा स्वानंद घन. तो कसा आहे तो आत्मा? देहत्रयातीत आहे, गुणत्रयातीत आहे, कालत्रयातीत आहे. असं सातत्याने मनन करणं, निधिध्यासन करणं. कारण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय निस्त्रय गुण्य भवार्जुन. हे अर्जुना तू कसा आहेस तर तू गुणातीत आहेस. मग असं गुणातीत होण्यासाठी मी काय करायचं आहे? परत मार्गदर्शन आपल्याला सगळं केलेलं आहे. कुठे मार्गदर्शन नाही असं नाहीये, फक्त कमी पडतो ते आपण कमी पडतो. भगवद्गीतेमध्ये निधिध्यासन असं मी म्हटलं की नाही आता, तर त्याच्यामध्ये भगवंतांनी गुणातीत होण्यासाठी काय कर तर तू आहार विहार उच्चार आचार तुझा कसा असावा, संत संगत कशी सांभाळ, हे सगळं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि अगदी त्याप्रमाणे जर मी आचरण केलं तर आपली वाटचाल त्या ब्रह्मस्वरूपाच्या दिशेने नक्की होते. कारण ती भगवंताची वचन आहेत, संतांची वचन आहेत. आणि हे सगळं शास्त्र जे आहे ते विचारांचं शास्त्र आहे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की परमार्थ दोन प्रकारचे असतात. एक कृतिशील परमार्थ असतो आणि एक चिंतनशील परमार्थ असतो. कृतिशील परमार्थ हा आपण नेहमी करत असतो. उपास तापास कर, प्रदक्षिणा घाल. पण हा चिंतनशील परमार्थ आहे, हा पण करावा लागतो. बघा, याला नावं ठेवण्याचा अजिबात उद्देश नाहीये. हा परमार्थ करावाच लागतो. उत्सव करावे लागतात. आपण करतो की नाही पुण्यतिथी, म्हणजे आपण भगवंताचे जन्म पण साजरे करतो. कृष्ण जन्म आहे, राम जन्म आहे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण कृतिशीलतेकडून चिंतनशीलतेकडे जाणं अपेक्षित असतं.
तो विचारांचा परमार्थ सगळे संत आपल्या ग्रंथांमधून आपल्याला सांगतायत. शास्त्र पण आपल्याला विचार करायला सांगताय. आणि समर्थ म्हणतात, संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारीची होय. अत्यंत आता या संत ग्रंथांबरोबर शास्त्र ग्रंथांचा अभ्यास केला तर स्वच्छ आणि स्पष्ट संकल्पना व्हायला मदत होते. विद्यारण्य स्वामींचा पंचदशी हा प्रक्रिया ग्रंथ आहे. अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. 5 विवेक प्रकरण आहेत, 5 दीप प्रकरण आहेत, 5 आनंद प्रकरण आहे. विवेक प्रकरणामध्ये तत्व विवेक, पंचमहाभूत विवेक, पंचकोश विवेक, द्वैत विवेक आणि महावाक्य विवेक अशी विवेक प्रकरण आहेत. बघा, अभ्यास कसा करावा हा आपला विषय आहे. म्हणून मी खरं म्हणजे हा एवढा मोठा आवाका आहे या विषयाचा की तो असा एका तासामध्ये सांगणं शक्य नाही. पण आपण थोडं माहिती होण्यासाठी, सगळ्यांना कसा अभ्यास करावा जी थोडी कल्पना येण्यासाठी म्हणून आपण तासाभरामध्ये हा विषय मांडतोय. तत्व विवेक प्रकरण पंचदशी मधलं आहे. तत्व म्हणजे ब्रह्म, जे या दृश्य जगताचं अधिष्ठान आहे, त्याचा याच्यामध्ये विचार केलेला आहे. आता अधिष्ठानाचं ज्ञान का होत नाही, तर अविद्या, अज्ञान याचाही विचार आहे. जगत, जीव, ईश्वर, माया या सगळ्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये अनेक प्रक्रिया आलेल्या आहेत. बाध सामानाधिकरण, लक्षणावृत्ती आणि ह्या पंचदशी मध्ये या अगदी स्पष्ट केलेल्या आहेत. द्वैताचा विवेक केलेला आहे. अनुभव घ्यायचा आहे अद्वैताचा, मग द्वैताचा का बरं विचार करायचा, आपल्याला विचार पडतो. त्या शंकराचार्यांचं पण एक स्तोत्र आहे, अनात्म विरगहण स्तोत्र, म्हणजे अनात्मचा निराश करायचा आहे. आता खरं म्हणजे आत्मतत्व आहे ते माझ्या आतमध्ये नित्य प्राप्त आहे. आणि ग्रंथांमध्ये विचार कुठले आलेले आहेत, तर सगळे अनात्मचे विचार आलेले आहेत. आणि ते अनात्म पण समजून घ्यावं लागतं. जसं उत्तम गुण अंगी बाणायचे असतील तर मूर्ख लक्षणं माझ्यामध्ये आहेत की नाही, हे आपण मूर्ख लक्षणं समर्थाने सांगितलेली आहेत की नाही. अगदी त्याचप्रमाणे जर मला आत्मस्वरूप तर माझ्या आतमध्येच आहे, पण ज्यामुळे त्याला प्रतिबंध पडतायत, जे अनात्म आहे त्या अनात्मचा विचार संपूर्ण ग्रंथांमध्ये केलेला आहे. द्वैताचा प्रचंड जो पसारा आहे तो समजून घेऊन त्याचा निराश करण्यासाठी द्वैताचा आहे. अजून एक खूप छान विचार करूया. बघा, सगळे संत आणि शास्त्र किती सारखं बोलत असतात. संत आणि शास्त्र ग्रंथांचा अभ्यास जर आपण करत राहिलो समजायला अगदी सोपं होऊन जातं. वेदांत शास्त्राची भीती निघून जाते मुख्य म्हणजे. आणि वेदांत शास्त्रामध्ये रुची निर्माण होते, गोडी निर्माण होते. समर्थ म्हणतात, म्हणजे आम्हाला विचारतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे. सगळ्यांना माहिती आहे, मनाच्या श्लोकामधलं आहे. माझं उत्तर आहे मी आहे. हे खरं उत्तर आहे का हो? तर हे खरं उत्तर नाहीये. कारण सर्व सुख शब्दाचा अर्थ आम्ही समजून घेतलेलाच नाहीये. अजून सांगते, हरिपाठात ज्ञानदेव म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर. माऊलींची ओवी आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. बघा, 4 ठिकाणी हा सर्व सुख शब्द आलेला आहे. मनाचे श्लोक, हरिपाठ, अभंग. आता हे आपण नेहमी वाचतो, अगदी आपले पाठ सुद्धा असतात, पण आपण कधी विचार करतो का की सर्व सुख म्हणजे काय. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख. सगुणामध्ये तर अगदी सोपं करून टाकलंय. सुखाचं सुख कोण आहे, तर श्रीहरिमुख आहे. आता त्याला आत्मा म्हणतात, ब्रह्म म्हणतात, पण मग त्याला सुखाचं सुख असं का म्हटलंय, तर जी सगळी सुख आहेत विषयांमधली, या दृश्य जगतामधली जी मला अनुभवाला येतात, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, ती ज्याच्या सत्तेवरती अनुभवाला येतात, तो सुखरूप हरी, तो आत्मा, ती नित्य प्राप्त ज्योत, जी माझ्या अखंड आतमध्ये जे सुखरूप तत्व आहे ते अखंड आहे. आणि त्या सुखरूप तत्वावरती सुखाचे सुख असं म्हटलंय. जे सुख ज्याच्या सत्तेवरती अनुभवाला येतात, तो सुखरूप विठ्ठल माझ्या आतमध्ये आहे. म्हणून मला ह्या सगळ्या सुखांमध्ये काय होतंय, तर सुखांचं सुख, सुखांमध्ये आनंद वाटतोय, जे सुखांमधलं सुख अनुभवाला येतंय. आणि ब्रह्मानंदे विषयानंद या पंचदशीच्या प्रकरणामध्ये हे सगळा हा विषय आलेला आहे. म्हणून वेदांत शास्त्राच्या अभ्यासाने संतांच्या ओव्या अभंग उलगडायला लागतात. हा शास्त्राच्या अभ्यासाचा मला उपयोग आहे. समर्थांची ओवी आपल्या समोर, दृश्य विवेके काढिले मग परब्रह्म कोंदाटिले. विवेकाने दृश्य सृष्टीचा बाध केल्यावर उरतं ते केवळ परब्रह्म उरतं. ते सर्वत्र भरलेलं आहे,
पण ते असूनही मला दिसत नाही, त्याचा कोणालाही अंदाज येत नाही. बघा, वेदांत शास्त्र दृश्य सृष्टीला अध्यारोप म्हणतं आणि परब्रह्माला अपवाद म्हणतं. आता अध्यारोप आणि अपवाद अशा दोन वेदांताच्या प्रक्रिया शास्त्राने सांगितलेल्या आहेत आणि या प्रक्रियांचा वापर केल्याशिवाय अद्वैत वेदांताची सिद्धीच होत नाही. सिद्धांत काय आहे? ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या. बघा, अद्वैत हा जो अध्यारोप आहे हा का स्वीकारावा लागतो? कारण सगळ्यांचा निर्णय आहे की जग झालेलं आहे आणि मूळ सिद्धांत काय आहे? जग झालेलंच नाही. आता असं सांगितलं तर अवघड वाटतं, पण समर्थांची ओवी जर आठवली आपल्याला तर समर्थांची ओवी आठवा. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससे काही. जे झालेलंच नाहीये त्याची तो कशाला मला विचारतोयस? आता असं समर्थ म्हणतायत जग झालेलंच नाहीये, पण आपल्याला अनुभव काय आहे? जग झालेलं आहे. मग आता जग झालेलं आहे हे स्वीकारून शास्त्राने अध्यारोपाची मांडणी केलेली आहे आणि ही अध्यारोपाची मांडणी स्वीकारून शास्त्राने सगळी मांडणी आपल्या समोर केलेली आहे. म्हणून संत आणि शास्त्र ग्रंथ एकात एक कसं गुंफलेलं आहे असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, तेव्हा खूप छान आपल्याला आनंद यायला लागतो. बघा, अध्यारोप वेदांत शास्त्र आपल्याला वेगवेगळ्या दृष्टांतांनी समजून सांगतं की अध्यारोप कसं आहे. रज्जूवरती सर्पाचा भास झाला, स्थाणूवरती पुरुषाचा भास झाला, शुक्तीवरती रजताचा भास झाला, म्हणजे ब्रह्मावरती जगताचा भास झाला. आता अपवाद आपल्याला पचत नाहीये. अगा जे झाल्याची नाही त्याची वार्ता पुससी काही, असं समर्थांनी सांगितलंय. शास्त्र सांगते जग झालेलंच नाहीये, पण आपला अनुभव मात्र जग झालेलं आहे. असं जर कोणी म्हटलं की जग झालेलंच नाहीये, समर्थ सांगतायत पण माझ्या बुद्धीला ते अजिबात पटत नाहीये आणि पटत नाही म्हणून शास्त्राने दुसरी मांडणी केलेली आहे की जग झालेलं आहे, त्याला अध्यारोप असं म्हणतात. रज्जूवर सर्प, स्थाणूवर पुरुष, शुक्तीवर रजत. आणि मग अध्यारोपाची भाषा स्वीकारून अपवादापर्यंत आपल्याला जायचंय, म्हणजे परब्रह्मापर्यंत आपल्याला जायचंय. आणि पंचदशी प्रकरणामध्ये, चित्रदीप प्रकरणामध्ये दृष्टांतानी हे खूप छान आपल्याला समजावून सांगितलंय. बघा, मूळचं शुभ्र जे पांढरं स्वच्छ कापड आहे, अगदी मऊ मऊ आहे, बाजारात आणलेलं आहे. चित्रकाराला चित्र काढायचं त्याच्यावरती, पण मऊ कापडावरती काढता येत नाही. मग त्यांनी काय केलं? त्याच्यामध्ये खळ भरली. खळ भरल्यानंतर ते वाळवलं आणि मग ते कसं झालं तर कडक झालं. आता कापडावरती चित्र काढायचं, ते डायरेक्ट चित्र काढत नाहीत, रंग भरत नाहीत, त्याच्यावरती रेखाकृती काढतात आणि रेखाकृती काढून त्याच्यामध्ये रंग भरतात आणि रंग भरल्यानंतर त्या आकृत्या आपल्याला स्पष्ट होतात. आणि जेव्हा आकृत्या स्पष्ट होतात तेव्हा आपलं लक्ष चित्राकडे जातं. चित्राच्या मागच्या जे कापड आहे पांढरं शुभ्र जे होतं त्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष जात नाही. अगदी त्याचप्रमाणे अधिष्ठान परब्रह्मावरती मायेची कल्पना केली गेली आणि आपण मायेमध्ये रमलो आणि रमलो आणि त्या मायेच्या पलीकडे जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचा आपल्याला अनुभव येत नाही, किंबहुना ते अधिष्ठान आहे की नाही इथपर्यंत आपल्याला शंका येते, जोपर्यंत संत आणि सद्गुरू आपल्याला सांगत नाहीत तोपर्यंत. आणि संत तर सांगतात ते परब्रह्म तूच आहेस, म्हणजे हे या जगताला व्यापून संपूर्ण माझं स्वरूप आहे, म्हणजे मीच कोण आहे तर ब्रह्म आहे. बघा, वेदांत शास्त्र आपल्याला खूप अवघड वाटतं, पण सगळ्याच गोष्टी सोप्या असू शकत नाहीत, अवघड पण गोष्टी असतात. आता आपण मुलं जेव्हा आपली शिकत असतात तेव्हा मुलं म्हणतात, बाबा आई मला PCM खूप अवघड जातं, मला ह्याचा क्लास लावायचा आहे. आपण म्हणतो का हो, काही बी क्लास बीस लावायचं नाही, जे आहे त्याच्यामध्ये तू शिक. कितीतरी आपण खटपटी लटपटी करतो, क्लासचा शोध घेतो, चांगला क्लास बघून लावतो, पैसे भरतो आणि लावतो की नाही त्याला क्लास. त्याची उंची वाढली पाहिजे, तो सगळ्यांच्या बरोबर चालला पाहिजे. एक गडावरचा प्रसंग सांगते, मला आठवला तो. मी वर्गाला गेले होते आणि 2च दिवस वर्ग संपायला राहिले होते. तेवढ्यात पुण्यामधून अशी बातमी आली की पुण्यात काहीतरी दंगल झाली आहे आणि सगळ्या गाड्या वगैरे बंद होणार आहेत उद्यापासून. आणि आम्ही गडावर जी कमान आहे तिथे बसलो होतो पायरीवरती. एक 3 जण चालले होते बोलत बोलत. त्यांच्यामध्ये चर्चा अशी चालली होती की दंगल झाली आहे, त्यापेक्षा आपण आजच निघून जाऊयात. एक जण म्हणत होते की नको हो, वर्ग आता उद्याचा दिवस राहिलाय, काकांचं आशीर्वचन आहे, आपण उद्या जाऊयात. असं 3घांमध्ये बोलणं चाललं होतं. त्याच्यातले एक जण असं म्हणाले की अहो काय बिघडलंय, उद्या गेलो का आणि आज गेलो काय, सगळं डोक्यावरून चाललंय.
बघा, डोक्यावरून चाललंय. काकांनी असं छान उत्तर दिलेलं आहे की व्यवहारामध्ये उंची वाढवण्यासाठी, जसं मी आता सांगितलं तसं, इतक्या आपण खटपटी लटपटी करतो, मग हे डोक्यावरून चाललंय तर आपली उंची वाढवा, म्हणजे अधिकार वाढवा, अभ्यास करा, संत शास्त्र काय सांगतं आहे हे समजावून घ्या. वेदांत समजून घेणं इतक्या सोप्या गोष्टी नसतात आणि तो सोपा नाहीये, हे पण तितकंच खरं आहे. पण त्याची रुची लागली, एकदा अभ्यास केला की तो सोपा वाटतो. आता हे सगळं का करायचं असतं? एवढे ग्रंथ आपल्या सद्गुरूंनी, डॉक्टर काकांनी लिहिले, हजारो प्रवचनं त्याच्यावरती डॉक्टर काकांनी आणि मंदाताईंनी केली आहे. उपनिषदांचे अभ्यास वर्ग, ब्रह्मसूत्रांसारखे अभ्यास वर्ग, जे शंकर भाष्य आहे, भगवद्गीता, दासबोध, पंचदशी, साधना पंचकम, म्हणजे काय आपण म्हणू ना, अशी यादी काढली तर एवढी यादी निघेल. आज तर आपल्याला प्रवचनं सगळी ऐकायला मिळतात. एवढे अभ्यास वर्ग झाले. हे एवढं सगळं ते कशासाठी करतायत? काय आहे या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी? बघा, प्रत्येक जीवाला, म्हणजे प्रत्येक मनुष्याला आनंद हवा आहे. कुणाला दुःख हवा आहे का? कुणीतरी हात वर करेल का की मला दुःख हवं आहे? कुणीही करणार नाही. प्रत्येक जण हा आनंदाच्या शोधामध्ये आहे. बघा, आपण प्रपंच मांडतो तो आनंदासाठी, एखादा प्रपंच सोडून जातो तो आनंदासाठी, एखादा संपत्ती मिळवतो तो आनंदासाठी, संपत्ती दान करतो तो आनंदासाठी, कीर्तीने सुख मिळतं. कीर्ती नाकारणारे पण जगतामध्ये आहेत, ते आपल्या आनंदासाठी कीर्ती नाकारतात. आता ह्या सगळ्यावरून आपल्या लक्षात येईल की प्रत्येक जण जी गोष्ट करतो ती आपल्या आनंदासाठी करतो, यात अजिबात शंका नाही. पण सुख मिळतं, ते कसं सुख मिळतं आपल्याला यातून? तर खंडित सुख मिळतं. जे सुख मिळतं ते सीमित सुख मिळतं. जे सुख मिळतं ते परस्वाधीन सुख मिळतं. आणि आपल्याला सुख कसं हवं आहे, म्हणून श्री गुरु एवढी धडपड करतात, तर आपल्याला अखंड सुख, असीम सुख आणि स्वाधीन सुख मिळावं, यासाठी हे संत, श्री गुरु आणि शास्त्र ग्रंथांची एवढी निर्मिती आपल्या समोर केलेली आहे. आद्य शंकराचार्यांपासून उपनिषद, श्रुती, स्मृती, हे सगळं जे तत्वज्ञान आहे हे आनंदाच्या प्राप्तीसाठी आहे. आणि असं जे असीम सुख, असं जे अखंडित सुख, असं जे स्वाधीन सुख जे आहे, त्या सुखाला वेदांताच्या भाषेत आनंद असं म्हणतात. आणि आनंद हे माझं मूळचं स्वरूप आहे आणि तो माझा मूळचा स्वभाव आहे. पण अज्ञानामुळे स्वरूपाचं विस्मरण झालं आणि मग ज्यांना ज्याचं स्मरण झालेलं आहे, जे आनंदरूप झालेले आहेत, जे अनुभवरूप झालेले आहेत, त्यांनी आपल्या ग्रंथांमधून, जसं ऋषींनी तत्वज्ञान उपनिषदांमधून मांडलं, तसं सद्गुरूंनी, संतांनी आपल्या ग्रंथांमधून ही सगळ्या आपल्या आनंदाची व्यवस्था या भिन्न भिन्न ग्रंथांमधून करून ठेवलेली आहे. बघा, जन्माला आलेल्या प्रत्येकाचा आनंद हा स्वरूप सिद्ध हक्क आहे आणि असा हक्क प्रत्येकाला मिळावा म्हणून आयुष्याला निश्चित दिशा, आकार देणारे ग्रंथ निर्माण झाले. आपल्याला माहितीये, अगदी सुरुवातीपासून लहान स्तोत्र, गणपती, अथर्वशीर्ष, विष्णू सहस्त्रनाम, अनेक विविध देवतांची आपण लहानपणापासून उपासना करत असतो. मनाचे श्लोक पाठांतर व्हावे म्हणून लहानपणी आपल्याकडनं म्हणवून घेतले जातात. शिवलीलामृत हा उपासनेचा ग्रंथ आहे. पारायण ग्रंथ गजानन विजय आहे, गुरुलीलामृत आहे, गुरुचरित्र, हरिविजय, चरित्र ग्रंथ आहेत, महाभारत रामायणासारखे. भक्तिशास्त्र सांगणारे ग्रंथ आहेत, दासगणू महाराजांचा भक्ती रसायन, नारद भक्ती, शांडिल्य भक्तिसूत्र. भागवत ग्रंथामध्ये भाव, श्रद्धा, भक्ती, प्रेम, ओतप्रोत भरलेला आहे. हा ग्रंथ वाचला की आपल्या अंतःकरणामध्ये ते जागरूक होतं. सगळे संत ग्रंथ आहेत, वेदांताची गर्जना करतायत. आता मी काही उदाहरणं सांगितले आपल्याला. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, अनेक प्रकरण ग्रंथ आहेत, प्रक्रिया ग्रंथ आहेत. त्यांची नावं इथे एवढी सांगणं शक्य नाही, कारण खूप ग्रंथ आहेत. आता हे सगळं कशासाठी? तर अंतरंगातला मी ओळखण्यासाठी. जगातल्या सगळ्यांना मी ओळखते, हा असा तो तसा, पण मला मी ओळखत नाही. आणि भगवान आचार्यांनी आणि सगळ्या संतांनी आणि शास्त्रांनी चंग बांधला की मीची ओळख करून देण्यासाठी. आणि म्हणून ग्रंथाचा अभ्यास करायचा, की त्याचं सार्थक आहे. संतांनी ग्रंथ लिहिले ते माझ्यासाठी लिहिलेले आहेत, माझ्या आनंदासाठी लिहिलेले आहेत. जर आपलं वाङ्मय जर आपण वाचलं नाही तर कोण वाचणार? आणि जे साध्य त्याच्या आनंदाची प्राप्ती करून मला घ्यायची आहे, सगळ्या संतांनी हे केलेलं आहे. आनंदाची प्राप्ती करून घेऊन परत जगतामध्ये त्या ग्रंथाचं म्हणजे कार्य ते करतायत. आणि मीच मला बघावं, मीच मला अनुभवावं,
समर्थ म्हणतात, ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. माऊली म्हणते, परतोनी पाठीमोरे ठाके, देख आपण आपण या ते देखे, देखत केव ओळखे, म्हणे ते तत्व मी. जोपर्यंत मी मला ओळख होईपर्यंत सतत ही चाललेली जी बाहेरची धावपळ आहे ती थांबणार नाही. एक बाहेरची धावपळ असते, एक अंतःकरणामधली धावपळ असते, दोन्ही धावपळीच असतात. मग जेव्हा मला मीची ओळख होईल तेव्हा ह्या सगळ्या धावपळी थांबून जातील. बघा, कस्तुरी मृग असतो, कस्तुरी मृग म्हणजे त्याच्या नाभीमध्ये काय असतं, कस्तुरी असते. त्याला असं वाटतं की त्या कस्तुरीचा खूप छान सुगंध येत असतो आणि त्याला असं वाटतं की तो सुगंध बाहेरून येतोय आणि म्हणून तो खूप ऊर कुठून धावत असतो. आणि जेव्हा तो दमछाक होऊन शांत बसतो आणि तो जो कंद असतो तो परिपक्व होतो, तेव्हा त्याला कळतं की अरे ही कस्तुरीचा सुगंध माझ्याच नाभीमधून येतो आहे. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा जीवाला कळतं की मीच आनंद रूप आहे, हा आनंद माझ्या आतमध्येच आहे, तेव्हा ही सगळी धावपळ थांबून जाते. मग अशी म्हटलं तसं आत्मप्राप्तीसाठी वेदांताचा उपयोग नाही, कारण ते नित्यप्राप्त तत्व माझ्याच जवळ आहे, ते मीच आहे. पण अनात्मचा निराश करण्यासाठी मात्र या सगळ्या कशा आहेत तर ह्या शास्त्राचा आपल्यासाठी उपयोग आहे. बघा, एक उदाहरण बघूयात आणि थांबूया. विचारांना पण एक शिस्त लावावी लागते. श्री गुरूंनी, संतांनी, शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे विचार करावा लागतो. एक केनोपनिषदामधला मंत्र सांगते, यस्य मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानताम अविजानताम. ज्याने ब्रह्म जाणलं असं वाटतं त्याने ते जाणलेलं नसतं, आणि ज्याने ब्रह्म जाणलं नाही असं म्हणतो त्याने ते जाणलेलं असतं. आता अशी गोंधळात टाकणारी जरा काय आहे तर हा मंत्र आहे आपल्या समोर. पण सगळ्याचा भावार्थ, तात्पर्य एकच आहे की ब्रह्म हा जाणण्याचा विषय नाही. कारण ज्या क्षणी ब्रह्मानुभव येतो त्या क्षणी जाणणारा तिथे शिल्लक राहत नाही, अनुभव घेणारा अनुभव रूपच होऊन जातो. आता केनोपनिषदामधला मंत्र आहे, ज्ञानदेवांची ओवी बघा कशी आहे ती. येथ जाणपण तेची नेणे, अथिलेपण तेची उणे, मी जाहलो ऐसे म्हणे तो काहीच नाही. ज्ञानदेव पण हेच बोलतात, मी जाणतो असं म्हणणं हेच अज्ञान आहे. अथिलपण तेची उणे म्हणजे मी कृतकृत्य झालो, परिपूर्ण झालो असं म्हणणं ही त्यातली काय आहे तर उणीव आहे. मी जाहलो ऐसे म्हणे, जे मला आकलन झालं असं जो म्हणतो त्यांनी काहीच जाणलेलं नाहीये. जे जो मंत्र बोलतोय त्याच माऊली बोलतात. मनाचा श्लोक ऐका. म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्क्यासी तर्की असा कोण आहे. म्हणजे मनाचे श्लोक मध्ये समर्थ पण तेच सांगतात. बघा, समर्थ एकदम परखड असल्यामुळे ते मूर्ख म्हणतात की जे अतर्क तत्व आहे त्याला मी अनुभवतो असा जो म्हणतो तो कसा आहे तर मूर्ख आहे. असं समर्थांनी आपल्याला काय दिले तर एक पदवी देऊन टाकलेली आहे इथे. का हे सगळे संतांचे, शास्त्राचे हे जे विचार आहेत श्रीगुरूंचे, हे अगदी समांतर असतात. शब्द योजना बदलेल पण शैलीत काहीही फरक नाही. असा छान संगती लावत लावत अभ्यास करावा लागतो. वर्म फार थोडं असतं, पण आपला अधिकार वाढेपर्यंत एक संत ग्रंथ, एक शास्त्र ग्रंथ हा पूर्ण समजून घ्यावा. तो एकदा 101% मला समजला की सगळे संत काय सांगतायत हेही माझ्या लक्षात येतं. नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणजे ते ब्रह्मतत्व तर मीच आहे, पण अविद्या आणि अज्ञान जाईपर्यंत सातत्याने मला अभ्यास करत राहावा लागतो. समर्थ धर्माची व्याख्या करतात, सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजे स्वरूपाची अखंड स्थिती प्राप्त होण्याला समर्थ काय म्हणतात तर धर्म म्हणतात. अशा स्वरूपाची प्राप्ती श्रीगुरूंच्या कृपेने माझ्या सकट सर्वांना प्राप्त हो. त्यांच्या कृपेने आपला छान सुसंगत अभ्यास हो ही श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझ्या सकट सगळ्यांवर त्यांची कृपा आपल्यावर होऊ देत अशी विनंती त्यांना करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. ताईंनी हा विषय आपल्याला खूप
ग्रंथांचा अभ्यास कसा करावा आणि त्यांची ओळख खूप गहनतेने ओळख करून दिली आहे. ग्रंथ कुठले अभ्यासात असावे, कोणते आपण कसा त्यांचा अभ्यास करावा आणि किती वर्ष करावा. आता ताई म्हणाला की 12 वर्ष तरी आपल्याला लागतील ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांची ओळख आणि अभ्यास पूर्ण समजण्यासाठी. विषय तसा खूप मोठा आहे, पण ताईंनी त्यातल्या त्यात आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. या ग्रंथांचा अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे आणि त्यामागचा हेतू कसा आहे थोडक्यात आपल्याला समजलेलं आहे. एक 2 मिनिटं जरा. खरं विषय आपल्याला संपू नये असं वाटतं, कारण ग्रंथ हा विषय खूप मोठा आणि समजून घेण्यासाठी खूप थोडासा अवघडच आहे आपल्या दृष्टीने. तरी पण ताईंना खूप छान आणि खूप धन्यवाद त्यांना. थोडक्यात मी उद्याच्या रूपरेषांची ओळख, उद्याच्या कार्यक्रम काय आहे त्याची ओळख करून देते. कारण आता उद्या दासनवमी, सकाळी 8 वाजता श्रींचा अभिषेक असेल. 9:30 ते 10:30 आत्माराम वाचन, तसेच 11:15 ते 12 दासनवमीचं प्रवचनाचं वाचन असेल. त्या आमच्या आई उर्मिला कुलकर्णी करणार आहेत. 12 वाजता आरती आणि प्रसाद आणि उद्या उत्सवाची सांगता आहे. उद्या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या समर्थ शिष्या अक्कास्वामी हा आपल्याला नवीन विषय आपल्या समोर येणार आहे. चिंचवडच्या मीनाताई काळे या आपल्याला समर्थ शिष्या अक्कास्वामी यांच्या चरित्रावर त्या उद्या बोलणार आहेत. त्यांचं प्रवचन आहे. उत्सवाचा उद्या शेवटचा दिवस आहे. तरी उद्या संध्याकाळी 6:30 ते 8 वाजता 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये शेवटचं प्रवचन होणार आहे. एवढं बोलून माझं थांबवते इथं बोलणं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय जय रघुवीर समर्थ.